का काय इकडे या ना. काय काय तुम्ही भावाला काय म्हणते मी चालले. कुठं काम आहे माझं थोडस सिन्नरला चालले. संध्याकाळ होणार आहे. संध्याकाळ बरं हा संध्याकाळ होणार आहे. बँकेत जायचंय जरा ते फॉर्म बिर्म भरायचे आणि ते शिलाई मशीन पण येऊ राहिल्या ना आता. तक तक न करू पार संध्याकाळी 8ला आली तरी चालेल पण मग आहे ना सगळं काम करून घे. हा का हां हा नाही आज काम तर करूनच यायचं. आज पूर्णच काम करायचंय. नाही 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 एका कामाला चार चक्र नाही मारी जायचं. नाही कशाला चक्रा मारायच्या. नाही तर घालच नाही भाड्याला पैसे हा नव्हतं घाल भाड्याला पैसे. आता सरकारी काम योजना ते भाड्यालाच पैसे जातात. मिसन जर आली ना तर एखादा हा मला सांगा मग आणि कॅन्डूर. नाही ही चांगली आहे पण मिळाली ती मिळाली आपल्याला दाखवायला चांगली. अजून मला एक पिकपालची होऊन जाईल ना दुसरी. चालेल चालेल घे 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 घे. हा का आणि जेवण बिवण करून ठेवलंय. आणि कोणाला मित्र मंडळी येऊन नका देऊ लय. शक्य आहे का शक्य आहे का हा का आज काय ना कुत्रा सुद्धा दारात येते कुत्रा इतका धाका काय आपला होणार आहे? मग आल्यावर स्वयंपाक संध्याकाळचा तर करील. हाताचं मस्त करून ठेवलंय. खाऊन पिऊन घ्या खाल आणि आरामच करा. एकदम एकदम बिलकुल परत आहे ना मी ही जागा सोडून इकडे जाणार नाही तर. नाही ना हा बरं बरं तसंच कर. तू पोटात काय काळा आणायचं नाही तू नाही बिंदास. नाही नाही तुम्ही कसं मित्र मंडळी घेऊन असं बसले मग. नाही 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 मला मित्राचा आणि मैत्रिणीचा असा राग येतो असा राग येतो असं वाटतं त्याचं तोंड फोडावं काय नाही. हा ना हा बरं 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 मग आलं तर फोडून टाका कोणी आलं तर. मला काय करायचं आता तू एवढी माझी गप्पा छप्पा करते ना मी लय जण काढून दिलं म्हणलं बाय इकडे या आपल्या दारात पाहिजे असं नाही मा बायकोला सण होत नाही. 7-8 10 जणांना ना मी उचकून राहील तर आपल्या घरी यायचं नाही चान्स नाही नो नो इंटरव्ह्यू. हा मग तुम्ही तेवढं लय हुशार आहे बाई. मग कर. तेवढे तर लय हुशार झालेले एक नंबर. मी काय तू आपल्या घरातली नुसकान करू की घरी आली म्हणजे त्याला अजिबात नाही करायची. चहा कर पाणी कर हे कर ते कर नाही साखर फुकट येते का हा कसं करू नका. माय कोणाची दारातच नाही. माय कोणाची आपण कोणत्या दारात द्यायचं नाही आणि कोणाला आपल्या दारात येऊन द्यायचं नाही. बरं एक काम करते आता कोणाला येऊ बी देऊ नका आणि तुम्ही बी बाहेर जाऊ नका. अगं नाही ना बाई नाही ना नाही म्हणलो नाही. चालले मी हा मी चालले आता. हा जाय 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 हा. आणि तू पण तू जेवण केलं का बरं हा हा, काय मग जेवण केलं. वडे खाऊ वडे वडे काला खावा. नाही भूक लागली तर मला वडे. आवडला तर घेईल मी. मला आवडत होतो वडा पण जेवून घेतलं. मला टाइम होणार आहे म्हणून 2 घास खाऊन घेतले आता. संध्याकाळचं ना हा. मला रेवडे घेऊन ये रेवडे जायचं. रेवड्या आता तिथे काय रेवड्या जत्रा भरले काय. अगं हॉटेलमध्ये भेटतात ना सगळं लागतं मला सगळं लय बरं जाऊ दे आता मी जाते. जेवण करून झोपून घ्या. काय सांगितलं समजलं का. काय काय मी नाही ऐकलं. दार लावून घ्यायचं. अरे कोणचे टप्पर दार उघडायचं दारच पाय का घरात पाय मी कोण दगडानं मारी त्याला दगडाना सगळ्या गावात दहशत आपली दहशत आहे आपली. दगडाने कोणी येणं जाणं राहतं लगेच दगडाने दुगडाने मारू नका. फक्त तुम्ही कोणाला बोलू नका म्हणजे झालं. शिक आता बोलायला काय काय मी काय भारी बोल येते मी. मला ती मंगल वाट पाहत असेल माझी. बरं सोने या तुम्ही जाऊ. हां दादा काय मंदिरात जायला बहुतेक मंदिरातच गेले. दादाचं बरं आहे ते पाराखाली बसते त्या नाही पाराखाली नाही आहे लिंबाचं झाड तिला मस्त पैकी ते पारा जात्या कशात सगळे आहे? दर्शन घेत्या त्यांना गावातली खबर कळती कोणाचं सुख दुःख सगळं कळत ना तिला. हा ते सावलीचं जाऊन बसत तिथे. हा नाही बरं आहे जाऊ दे गेला आलं ना थोडंसं माणसं मन रमत. ऐका ना हां काय मला संध्याकाळी साडी घ्यायची. संध्याकाळी संध्याकाळी का घ्यायची मग दिवसा घेऊ ना. पण तुम्ही दरवेळेस नाही 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 करता म्हणून मला कधी नाही म्हणलो चिडचिड तुला होते. साडी किती वेळेस बोलले तुम्ही. साडीला कधी नाही म्हणलो घेतील ना. तुझ्याकडे तुला कायम जर आठवलं साडी लागत आहे म्हणून कधी कधी नाही म्हणावं लागत. हां. हां मग जर आठवलं कुठून साडी आणायची. संध्याकाळी जाऊ हां संध्याकाळी. हां संध्याकाळी मी आलो का मग जा एवढीच घ्यायची. ती मी 5,000ची साडी पाहिजे. हाय लेडे 5,000 5 साडेतीन हजारात नाही मला 5,000ची. एक डायरेक्ट एक साडी 5,000. बरं भारी असेल ना साडी. हा नुसते घातल्यानंतर चमचम चमचम कर. हा का तू आजची बिली चमकते त्याच्यामुळे काय टेन्शन नको घेऊ. या मग तुम्ही. हं? हा येतो ना ऊन नेमकं पण लय पडून राहिलं हो. उन्हाचं काय ना ते सकाळपासून ऊन चालू होऊन जातं उन्हाला काय 8 वाजले ऊन पडत. नवरा काळा पडलं. हा ना हे काय उन्हानं कशी हालत झाली पाहिजे ना. आळे पडून गेले. नाही आता काही नाही आता थोडे पैसे आले का मस्त 4 व्हीलर. तुम्हाला 4 टाइम सांगितले ते हेल्मेट घालून जात जा हेल्मेट घालून जात जा. हेल्मेटचा पत्ता नाही. हेल्मेट घाली तो हेल्मेट राहतं बरोबर पण ते कसं आहे ना मला लई गरमट होतं मध्ये. गरमट पोलिसांनी धरलं का 500 रुपये टपक्यात द्यावा लागत आहे. काही नाही आता ओळखीचे येऊन गेले आता मी कोण दे हा हात दिला तरी काय नाही सांगत देऊ पैसे. पण असे तसे 200-100 रुपये तर टाकावंच लागत आहे. हा घेते ते पैसे
काय आता हेल्मेट राहतं त्याला सांगतो हाय आहे म्हणून असं पाठीमागे हात करून देतो ना मी डोक्यात घालायचं होतं पाठीमागं नाही लावायचं रे. तेच ना. बरं मी काय म्हणतो तुझ्या मम्मीचा फोन आला होता का? नाही अजून तर माझ्या फोन मिस कॉल येईल ना मग तू करून घ्यायचा ना. नाही. करते आता तुम्ही गेलं तेच माझा नंबर पाठ तुझा पाठ नाही का? नाही असेल पण मी लावला असेल पण आता मी पाहिलंच नाही मोबाईल. हा का पाय तू आणि तू विचारून घे कावर फोन केला होता. हा हा मला ध्यान नाही राहील तुला सांगायचं. चालेल. हम्म. चाल मग हा मी येते घरात आवरू ना. आवरावरी कर आणि ऐक लई इकडे तिकडे गप्पा मार नको जायचं मैत्रिणीशी. नाही हो मी कुठे जाते ना मला माहिती मला सगळं माहिती तुझ्या लई मैत्रिणी इकडं पुढं. लई गप्पाच्या पाहिले तुम्ही. मग आता गप्पा शप्पा मैत्रिणीशी नाही करणार तर कोणासोबत कर माणसं बोलू का. मला दादा सांगते पण मी दुर्लक्ष करतो. मी म्हणतो जा द्या तिला सवय आहे. तू काय दुपार जायला राहते मला काटा येतो घरातले गरम होतं. हा ना संगीकडे जाते का? संगीकडे जाते का मग नाही संगीका हा का हा संगी संगीत बरी हा लय बडबडी ती. हा बरं आहे मग संगीत आयला संगीत तो चांगला जमत हा त्याचा स्वभाव चांगला आहे. हा हा चला मग हा घेते. हा 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 चल येतो मग मी हा? हा व्यवस्थित जा. हो हा हो ना फोन करा. हा फोन करतो तुला. पहिले ऊन लागायला लागलं. ते मामा कधी येता का माहिती. आले का मामा. हां का बरं अहो मला बाहेर जायचं होतं हां ते संगीकडे चालले. का बरं कशा करता अहो घरातले करमत नाही मग येते जाऊन घर का मारून आता टी व्ही हे सगळे घरात करमत नाही म्हणल्यावर लय अहो लाईट गेली. लाईट गेली का आणि किती वेळात येणार मला तरी 2-2.5 तास लागत. एवढं काय तिकडे जेवण करायचं का स्वयंपाक करायचं आहे? जेवण नाही हो ते जरा आमच्या भिशीच्या बाहेर जमा होणार आहे ना हम्म. त्याच गप्पा मारायचे. खरं का हा पण जरा लवकर यायचं हा स्वयंपाक बनवलेलं मस्त जेवण करा आणि आराम करा. मी म्हणजे येते माझ्या हातानंच मी घेऊ आजचे दिवस घ्या ना मामा. कमाल येते ना आहे. अर्जंट काम आहे. मग मला वाढून दे मग जाय नका नका आता घे तुमच्या हातात मी लय गाई मध्ये मामा. हा पण किती वेळात येणार 2-2.5 तास लागेल. बरं हा हां आता काहीतरी मी जेवण करतो आणि आराम करून घेतो 4 वाजेपर्यंत येते मी. बाबू आता 1 वाजलाय फक्त हा मग 3 तास तर धरून चालेल ना येता जाता. बरं बरं चालेल हां? हो आराम करा. हो आराम जेवण करून आराम करतो हां शिरपत काय ग? काय काय नाही आले भेटायला. बरं झालं. काय काय आठवण आली माहिती तुला आज. आठवण काय माहिती आहे ना. हं. काय रे तू एवढं पळायचं अशी पार ओळख टाकून सुटली काय झालं तुला? काय हं? काय मी फोन करतो रे आता किती फोन केला 11 वाजता फोन काय कट करायची मा नवरा बाजूला झोपेला होता. साईडला जाऊन बोलायचं ना काय हा तो म्हणे एवढं निम्या रात्री कोणाचा फोन येऊ लागला. सांगायचं मा मम्मीचा फोन येतो. हा मग मम्मी बरी मम्मी मग बोलती तर इथंच बोल माझ्यासमोर बोल मग काय करायचं. अरे त्याला म्हणायचं भाऊ हॅलो मम्मी काय म्हणती हा काय बोलायचं आपलं बोलणं होऊन जातं. माझ्या मम्मीचा आवाज ऐकत नाही काय हं? रोजचा ऐकतो ना माझा मम्मीचा आवाज त्याला माहिती आहे. मला रात्री 11:30ला झोपायची आहे ना सारखी माडोळ्या पुढे फिरायची आईला म्हणलं आता हिला फोन करावा म्हणलं शिरपत पण तो गद्दारीपणा केला मा फोन नाही उचलला. अरे पाव चालाय तू कधी उठत सुटत फोन करतो गपचीत राय बाबा. बाथरूम निघताना बाहेर जातो फोन करायचा ना. घरातून काढून दिलं का तू सांभाळणार आहे का मला. मी सांभाळणार नाही का तुला तुझ्या नावर काय खडकू जाऊ खडको असं नाही. काय ते ग उभ्या ना जाऊन लावून नाव काय ते ऐक ना मला 10,000 रुपये पाहिजे. फक्त 10,000 कधी तुला मी पैसे त्यावाले 10,000 तर नाही पण तुला लय काय काय घेईन अजून लय काय काही. खरंच का. हा तू माझी नाशेर पत्रावर नादच करायचं नाही. हा सगळी जिंदगी तुझ्या का संपून टाक. मानावर देतो मला पण मग ते थोड्या याच्यात काय होतं माझं मला लय चिगाट ते चिगाट मी देत ते पण लई मला तर ते दे ना काय ते मला सोन्याची पोत करायची शिरपत. किती लांब करायची नाही लांब नाही ती नाही काय शॉर्ट येते नावाची नावाची माझ्या नवऱ्याच्या नावाची. मग तुझ्या नाव रोखून घे तुझ्या नाव रोखून घे मग. त्या नावाची नाही घालू शकत अरे आता माझं नाव टाक बाहेरून त्याचं नाव टाक. हे तर त्याने चांदीची करून दिलं होतं. नाही ते काय बाजरी त्याला काय करते ते बाजरू हा बाय तुला मी पोत करून देणार तुला पैसे देणार आणि डायरेक्ट एक वावर तुझ्या नावावर करून देतो तुझ्या मा बायको चिरायचं खरंच 1 एकर वावर आणि हा हळूहळू आणि एखादा आहे ना हा जमलं तर 2 एक मध्ये तुला लगेच बंगला बिंगला. शिरपत एवढं नको सांगू बाबा चक्कर यायला लागली मला. अरे माग काय कमी माग खरंच का मला कमी चोका ना का आता पण ऐक ना तू आता सगळं करून माझी देशील. बायको मला आवडत नाही. नाही
हे? ते कसं तरी केले आता काय भाकरी पुरतं हा का त्याला भाकरी नाही सुईचं जमते परत नावीला देतात मी देईन ना डबा आणून भाकरी घालून. तुझ्या नावाचा डबा केला ना त्याचा डबा वाढत जाता आणि आपण तिकडे जाऊ बाहेर शिंद्याला कुठं हॉटेलमध्ये चालेल. चपाती त्यावाला भाजी माझी हा मस्त खातो एवढं काय लोड घेतो आणि बिनधास्त राहायचं. मी काय माझ्या बायकोला घाबरत नाही. आली काय न गेली काय न राहिली काय न गेली काय आपल्याला काय फरक नाही. तसं तू तुझ्या नावर ना तर डायरेक्ट फिरून बोलायचं. नाही नाही शिरपत मला तुडवल ना हं? तुडवल तो मला. तो आणि एका दिवशी करू का ते काम तिकडं साईडला कुठं नाही रे बाबा येडाला काय धरू नको बाबा. तर ते ना डोळे फाटका मारतो का नाही या म्हणजे तुला दिसणार नाही मी आलो गेलो म्हणून. भाव चढा काय नाही ग तू अशी मला करमत नाही तू काय म्हणशील बरं मला ना. शिरपत आता कसं माझा नवरा आहे तुझी बायको आहे काय करता आता असं चोरला पण नाही माझी बायको सोड माझी बायको मी मिनिटात दाखवू शकतो. मानावर जर मी सोडलं ना मानावर ना मरून जाईल. हा मरून जायचं आणि मरून जाय मी आहे तुला सांभाळ. चल इकडे बस इकडे बस. हे काय मच्छरदाणी बांधली काय काय आता त्या मच्छरदाणी ते एकट्याला बसायची पडली सुटली काय शिरपत. अगं ऐक ना तू ना वेळेवर न करू तुला मी सगळं घेऊन देणार आहे. एखादी तुला ना कुट्टी घेऊन देणार कुट्टी. कुट्टी इकडे या झाला कुट्टी म्हणजे मोटरसायकल का स्कूटी. स्कूटी बघ तुला कांच्या कंपनी स्कूटी पाहिजे. मला ज्युपिटर केवढं बहुत जाते ती 1.5 लाखाला. फक्त हं. आणि ती 1.5 लाखाला घेऊन तिला आरस करून 2 लाखाला घालून टाकू तिला. हा ना घेशील ना नक्की. नक्की 100% म्हणजे मानावर विचारलं कोण दिल तर मला मा पप्पाने दिली म्हणा. तो पप्पा बरा एवढा बाळला तुला. नाही म्हणा वंडेल ते पैसे राहिले होते ना पैसे नाही दिले म्हणते आम्हाला गाडी घेऊन दिली म्हटलं. शिरपत कधी जरा घरी माहिती पडलं मग तुझी माहिती हातात तुटू होईल का रे. अरे का रे कोण पाहत इकडं कोण पाहिलंच कोण इकडं. हं? आता ही माय आव तसं गेली ना ती गेली शिन्नरला काय मिसळ का काय आणायला ती संध्याकाळी 8लाच येईन. नाही ना पण एखाद दिवशी कळलं तर मला नुसतं धाक धूक कोणता तू आले तर तोंड फोडी जर तुला एक शब्द बोली फिरवत तिला डायरेक्ट म्हणून तुला राहत आला तर राह नाही तर वाटायला लाग. हा ती काय जाणार का ती माझ्या जिट्यात धरून हापटेल मला. तू तर आहे ना मला डबा पुरवायला मला तिने माहिती जर मला मारलं तर हं? मारलं तर हा मारते त्याला काय तुला का संशय होतो का. बाई आज आहे ना पाहू दे आता काय आहे नेमकं. मला लई जणांनी सांगितलं गावात पण आता कोणावर विश्वास ठेवू मी. आज समक्षच पाहू दे म्हणून आहे ना रिटर्न घरी जाऊ दे. आता काय चालू आहे पाहू दे मला यांचं नक्की काय आहे ना ते कळलं तरी मला आता. हां आवाज तर येऊ राहिला काय. हां माझ्यावर तुला काय पडणार नाही. खरंच ना हा माझ्यावर जर नाही तर ऐन टायमावर एवढं फसवणूक. एवढं तुला काही पडून देणार नाही. हा माझी बायको सोडते मग माझ्या बायकोचं काही विषय नाही. ते येडं आहे हा का निर्धम येडं त्याला काहीच कळत नाही. स्वयंपाक करता येत नाही बरं काहीच नाही. आपण काय करतो नाही त्याला माहितीच नाही. हा पण अर्ध निमे रस सोडू नको बाबा मला नाही तर लय हाल होईल माझे. मी काय होतं, आता आपल्याला किती महिने जवळ 3 वर्ष झाली हा अजून कोणाला माहिती होऊन दिलं का मी नाही आणि ते येड्याला सव होतं माहिती होणार नाही ते. पण तू मला सोडायचं नाही. नाही बाबा नाही तू नवरा सोड पण मला सोडू नको. नाही नवरा नाही मी सुद्धा सोडायचं मी बायको सोडली पण तुला सोडणार नाही. याला म्हणते शब्द. हा. बरं आजपर्यंत मी काय खोटं बोललो नाही आजच्या बायकोचे पैसे मुरगाळून देतो दिले तरी दिले दिले ना. हा? बरं तिथं मग ते गाठलं तुला गेलतं हा. ना गाठलं हा तिला म्हणलं तोच कुठं हरवला तर तुला नाही का दिलं मोठं. अजून काय काय द्या द्या काय 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 त्याचं लाज आहे. निघ बाहेर निघ. लाज वाटते का गे याव दसे. हा काय करते ग तू काय काय करते माझ्या घरामध्ये पलंगामध्ये होते? घरात मच्छरदाणी लावून. तू एवढं तुम्ही काय हो तू एवढं काय करताय तुम्ही काय करताय मधी काय करताय. दुसऱ्या बायचा मारून नाही नवऱ्याचा अपमान होतो. हा नवऱ्याचा बाईचा अपमान नाही होत दुसऱ्या बाईला मध्ये घेऊन बसायला. हा घोर अपमान झाला घोर. हा माझा किती अपमान झाला. तो काय आपण मग बाईला घेऊन बसत आणि का ग तुला घरदार नाहीये.
नाही मी चालले होते यांना बोलून लाज वाटते का लाज माझ्या बाळंगावर आणि आतमध्ये घुसून काय करत होती ग काय एका नाही. परपुरुषाबरोबर आपण काय करावं हे त्यांनी तरी- आवाज देऊन बोलवलं मला मासामध्ये घुसून बसावा झाकून पाकून नाही ते म्हणे, ये मच्छर झाले का ते नवरा नाही तुला तसं नाही, तिचा नवरा गपकन येईन ना म्हणून नको सौशी म्हणून मध्ये बस म्हणलो तुम्ही ना तोंड बंद करा बर का आता मी तो लाज वाटू द्या थोडीशी हा शिरपती येऊ का बाई येऊ का नाही तू इकडं थांब तुझा नवरा कुठे घरी का नाही मग कामाला जाय ना सासरा घरी ना सासरा ऐका म्हणजे म्हणजे फोन नका तू सोड तुझा माझा फोन हात लावू नको तू माझी मर्जी हा मग तुला इकडे यायला काय परमिशन दिलेली काय तिला आहे ना तुया कालती तुया तुम्ही तोंड बंद करा मी माझ्या भावाला बोलून तुमचा नेट ठ्यासा केला तर काय जंपर शिवत होता जंपर शिवत होता हा ना ना. मग ती म्हणा म्हणलं येईन म्हणलं येईन लगेच तो थांब कट हा का जंपर याच्यामध्ये शिवत होते काय तिला माप घेत नवरीत हा आतमध्ये झाकून माप घेत होते बायांचे माप झाकून घेते हा बायला शरम आहे का थोडीशी बायला विचारत राहते म्हणते ना हा बाकीचे टेलर लोक गेले गाबडले कुठं तुम्हालाच मध्ये माप घ्यायला सोडलंय बर का लाजा वाटत ना लाजा एवढ्या बायांचं नाही घेत मी नाही घ्या ना या अर्जंट होतं म्हणून बाकीचे मध्ये माप घेऊच तुमचे ब्लाऊज शिव राहिले हिचे अर्जंट हा होतं ना तिला. थांब मी आहे ना तिचा आहे ना एकच जंपर आहे ना ते मला मग कोणाला फोन लावला कोणाला बी लाव काय नाही तू म्हणते ना नवरा घरी नाही आता सासऱ्याला घेते ना बोलून हो शिरपत नाही हॅलो हॅलो हा मामा आमच्या घरी या बरं लगेच का रे बाबा तुम्ही या आता खरी तुम्हाला काय काय बघायला मिळेल या जरा मग सगळं ऐकायला मिळेल बघायला मिळेल या तुमच्या सुनाचे कारनामे काय कशा करता या आता खरी तुमच्या सुनाचे कारनामे कळल ना तुम्हाला असं का हा या बरं येतो लगेच लगेच या 10 मिनिटात येतो हा या तुम्ही हॅलो ऐका माझ्या सासऱ्याला काय सांगू मी काय म्हणतो तो चहा आणू ती साजरला हॉटेलमधून तुमचं ना मी उतरू का आता चांगली चढली का उतरायची नाही चहा आता पाहुणा हा पाहुणा ना पाहुणा कुठे लांबचे नाही जीव लावला ना, शेजारचे जीव लावला तर आमच्या बाजूला- शेजारीचे घराला घर आहे म्हणून एवढे चाळे सुचलेले कळलं ना हा म्हणूनच चाळे सुचले एवढे निलाबी का ग तुला दुसरीकडे नाही जाता येत का ब्लाऊज शिवायला तुझे नाटकं पाहू का मी तुला काय केलेलं वाटलं केलेलं आणि मी एक मापात सांगू का हे ना मला अर्जंट पाहिजे होतं. हा ना मला ना तुमचं तिने कधीच काय काढलं जंपर काढला आणि ते मी माप घेतलं आता ती मोकळी कशी काय बसतात म्हणलं म्हणजे मध्ये माप चाल पटकन लाज वाटायला पाहिजे ना जंपर काढून माप घेताय हा जनाची त्यांनी तर मनाची ठुवा ना जराशे का ग हा ते का माप एवढं हा ना माप जंपर ना का हा बाय 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 लय संस्कारी सुना आले काय का डॉक्टर पदर घेतलाय आणि लोकांना जंपर काढू काढू माप देते असं मग ही काय तुम्ही असे सोडेले कैला हा तुला शरम नाही वाटली तू काय म्हणली मला अंगणवाडीच्या बायांचं काम आहे ही काय अंगणवाडी किती जोरात चालली ब्लाउजांचे माप द्यायचे ये बचत गट चालू होते का तुझे हा नाही हो, या मामा, बा. ते ना ब्लाऊज थोडं फाटलं टिप मारायला ते हा अंगावरचं फाट आहे फाटलेलं माप देते ती आणि फाटलेलं ब्लाऊज देते काढून उघडी राहून इड खोटं जास्त चालत नाही जास्त दिवस चालत नाही आणि तू काय म्हण आमच्या बचत गटाचं काहीतरी मिटिंग आहे ही मिटिंग होती का बचत गटाची अहो मला आहे ना कधीच गावात कळाले म्हणून आज आहे ना मी आज यांना रंगे हात पकडायचं ठरवलं होतं म्हणूनच मी बाहेर गेले कळालं का तुझे नाटक आहे ना नाटक आणि तुम्ही काय तोंड पोसपोस बसले ह्या बा याला याला चांगलं घ्या हो मामा का रे हा ए हा बचत गट चालू केला का तुम्ही नाही बचत गट नाही मग बचत गट तिच्यावर मग ही कशी काय म्हणली मी चालेल बचत गटाची मिटिंग नाही नाही तुमच्या काय रे माऊली ती आली ते पैसे भरायला हा. ही नव्हती घरी माऊलीच्या तांड्यात किती घाण काम चालू आहे घरामध्ये ते म्हणा तुम्ही टेलर म्हणलं हा म्हणे मला टिप्पर द्या जंपरला म्हणलं पण मग कुठे जंपर जंपर कुठे ती म्हण अंगातला म्हणलं घ्या मग तिला म्हणलो याच्यामध्ये लप जंपर काढून आणि मी बी लपतो मी बी तिथेच बसवतो पार परत येतो तुला बाकीचे बोट दोघांमध्ये होते बर का दोघांमध्ये होते अरे तुम्हाला लाजा वाटू द्या काहीतरी मग थोडं काय फार. झालं नाही हाताने देण्याचं मनाचं बघा कसं? तोंड बंद करा हाताने टाचे घालून दे हा, बाजार. टाचे घाल त्यानं काय? तुम्ही तिचे नवरा गेला बाहेर चिटेल अग- अहो तुम्हाला लाज तरी वाटायला पाहिजे हे जे अरे, ते- ऐका ते जंपर मागं फाटलं. हे जे सांगताय ना तुम्ही कृती हे सांगताना लाज वाटायला पाहिजे टिप मारते असं का हा काय फाटलं होतं मामा ते अगं पण तू किती बिन लाजे अंगारचं जंपर कोण काढून खेळत देऊ अडकलं टिपा होतं. मारायला देत खिळ्यात बघ. अडकलं होतं आता याचा काहीतरी फैसला करावा लागेल ओ मामा तुम्ही काय तुमच्या मुलाला सांगा नाही तर मग मला माझे मी तर आता या बाबाला सोडणार आहे माझ्या भावाला बोलून घेणार आहे
नाही नाही ते तुम्ही त्यांचं पाहून घ्या. आम्हाला या अशा गोष्टी खपतच नाहीये, पण आता ही खपायची पाळी कशी आली माहिती अहो का? तुमच्या लेकाला धोका देऊ राहिली ती पोर. ही हात देतोच आहे मला, पण ही तिच्या नवऱ्याला धोका देऊ राहिली ना. ही लायकी आहे तुमची. हा लाज नाही वाटते तुम्हाला? माप घेतो. हा आता कोणाला फोन करतो? कशाला फोन करत्या, कशाला फोन कर. अगं थांब ना ग माय म्हटलं ती थांब ना. काय दाखवतो, फोन द्या इकडं. फोन द्या ना इकडं. फोन द्या, फोन द्या, नाही तर फोडून टाकीन. फोन द्या लवकर, फोन द्या. पाहू द्या कोण आहे आता. शिरपत ती जमीन हा, नावावर आता- करा, करून द्या आता. कुठली? म्हणजे हे काय खेळ जमिनीसाठी चालू आहे का काय त्याच्या नावावर? माझ्या नावावर जे काय आहे ना, त्याच्याकडे आहे काय? त्याच्या बापाचे धंगे माहिती आहे ना, त्याच्या बापाला सगळे शिरपत म्हणून- केवढं दिवस माझ्या मारली बा, मला काहीतरी दे. निघ बाहेर. तू बरं माझ्या मारस, तुला नवरा कमी पडला का माझ्या मारायला? काय केलं? मजा मारली? म्हणजे हिला पैशासाठी करू राहिली काय? आणि याच्याकडून मजा घेतली? एवढा सुभरा पोरगा माझा तो दिला सोडून? मामा म्हटलं आता आपल्याला कुठे एवढी जमीन जागा आहे, त्याची जमीन जागा घेऊन आपल्या काय नावावर करायचं? केलं. हेच काय? तर माझी आठवण म्हणून तुला हे काय आठवण? काय लाज वाटते का? ठेवायचे काय याच्यात? हा त्याच्यामध्ये ना ती नाईन्टी गंदी राहू दे तुला, नाही घे ना, ते बी कमी पडले तुला, घे. मला जमीन दे. हा बरं देईल ना, माझ्या नावावर आहे. तुला काय देणार? तू खडकू देणार आहे काय? खडकून आहे, मला माहित नाही, मला जमीन हो, पाहिजे. हिला घराच्या बाहेर गाडा, माझ्या घरात नाही तमाशा पाहिजे. त्याच्याशी प्रेम केलं का? तुमच्याकडे काय मामा? हा त्यांच्याकडे काय काय ना, म्हणजे तुला काय पाहिजे? जमीन पाहिजे, जागा पाहिजे. अगं नोकरीवाला नोकरी. आणि मामा सर्व्हिसला आहे का? तुमची गावाला शेती आहे ना, हे माहित नाही वाटतं हिला. हिला काय माहिती हा, शेती आहे. कुत्रा आले आता 14 एकर बागायत चालू आहे आमचं. शेती आहे का? नाही नाही नाही, शेती मग हिला काय? आम्ही अशी आहे का येडी? हिला हाकला आता, हिला हाकला. ही फक्त पैशासाठी तुम्हाला लोबाडी, हिला नावाला लोबाडी. तुझ्या नावावर केल्या ती माझ नाव सांगू काय नाव करता, काय नाव करता हो तुम्ही? शिरपत असं का बरं काय खोटं करता बोलला रे? तुम्ही? म्हणे काय करता, काय करता कोण? तुम्ही? अरे या अशा बुटऱ्यांची गाडी घेतली तू बचत गटाच्या नावाखाली. हा मी चाले बचत गटाची मीटिंग आहे याच्याकरता. नवरा म्हणायची लाज वाटती, लाज. हं? घरवाला म्हणायचं नवरा नाही काला म्हणू, काडी लागो त्याला तिकडं. मिस्टर हा पेट काडी मध्ये. लागत्या मिस्टरला, त्या चिस्टर करून ठेवते त्याचा काडी लावून चांगला. मिस्टर म्हणते तुला याला. जमीन पाहिजे ना? गावाकडे आपली जमीन किती आहे माहितीये का? ओ. सगळी वाट्याने दिली 14 एकर. हिला घेऊन जा तुमच्या घरी, आणि माझ्या इथं दिसली नाही पाहिजे हा परत. आता मी आता सांगून देते, नाही तर मी आणि ही हिच्या झिट्या धरून नाही ओपटल्या ना काय, हिला लोळवली ना तर काय मग पा. तुला सांगतो बाई, आता फक्त हिला फारकत देणं हे महत्वाचं आहे. तुम्ही ते तुमचं पा काय. गॅस 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 फारकत गॅस काय हा कशाला घ्या, कशाला घ्या त्या? तुम्हाला कमी पडले का? कमी पडलं का सगळं? हा तिची फारकत करून तुम्हाला काय घरात घालायची का इथं? हिला ठेवायचं नाही आता. ते तुमचं तुम्ही पा. आमच्या लायक नाही. चल माझं बरं. तरी सांग, मी तिच्या नवऱ्याला येऊ द्या, नाही कानावर घातलं तर काय सगळं. मग तुझ्याकडे बघतो. त्याच्याकडे काय पाहते आहे काय त्याच्याकडे? हा? सगळी हाय का, हाय का, हाय लाज वाटते का? लाज वाटते, लाज वाटते का? तो मारितो काय तिला पाहू मारी तो का काला पाहता इथं पहा ना. नाही, मी मी काय सांगते तुम्हाला, मला फारकत द्यायची आहे आता. या वयात फारकत. लोक नाव हा लोकांना तुम्ही फारकत घ्यायला लावता ना, मी फारकत देते तुम्हाला. करा कोणाला काय काय बायांना बला लोकं एक काम करा, यास जाड करून घ्या इथं माप घ्यायला बायांचे. हा तुमच्या सुना बाळा आले की काही आहे का नाही? आहे ना हा येईल का कोणी दारात येईल उभं राहायला? अरे लय गिराय का मला हा येतील ना. या असं जर लोकांना कळलं ना, आता कळलं तो म्हातारा सांगलच. म्हातारा कसा आहे आता? कोण येतं पा दारात, कोण उभं राहतं? त्याचं त्याला 90 बाजू देतो तोंड बंद करीन 90 पाजल्यापुरतं 90 एक दिवसाची पाजाल. लोकांना काय तोंड बंद करायला गाव हे नाहीये? रोज त्याला 90 पाहिजे अहो तोंड बंद करा ना, लास्ट ठेवा थोडीशी. 90 पाजायला चालले हा? घाणेरडं कृत्य करून ना अजून सांगू राहिले. आम्ही कुठे काय केली झक मारले बसले होते का? हा लाज वाटते का एखादी बाई मध्ये घेऊन बसणार म्हणजे काय आहे? जाडून काढले घाण नाही करेन हा स्वच्छता ठेव तुम्ही स्वच्छता जनाची नाही तर मनाची तरी ठेवत जा स्वतःच्या. पोरं आहे घरामध्ये, ते कुठं घरी जाते डावा मग घेऊन बसा बायांना. मी चालले, मी माझ्या भावाला घेऊन येईल, त्याशिवाय तुझं इथं थांबणार नाही. नाही तुम्हाला हाता खालून काढायला लावलं तर काय आज? ए नको रे त्याला मी माहिती- थांबणारच नाही, मारू द्या. त्याला माहिती नाही मारे तर म्हणजे चांगलं चांगली त्याला मी मागच्या तर म्हणते टायमाला- मागच्या टायमाला मला कपडे घाल बोला हाणलं. आता कोपऱ्यात घालून आता कपडे काढून हाणायला लावी. ते कपडे काढून हाणायला नाही लावलं तर काय पहा आता. मामा हा जाऊ दे ना घरात. कुठं? घरात घरात तुला एंट्री नाही बाबा. या घराचा विषय संपला. मामा अहो असं काय करताय तू? असंच करून राहिलो आम्ही.
कारण तुझा बचत गट आम्हाला कळला, आम्हाला ते खपू शकत नाही. दादा का अर्जंट बोलवलं? हां गावावर बाहेर का थांबले? बाहेर का थांबलो? हा? भाऊ तुला आतल्या गोष्टी काहीच माहीत नाहीये. तुम्ही तर म्हणे अर्जंट मध्ये ये, मग त्यावर तर आलो. कोणाला काय झालं? हो कोणालाच काही नाही झालं, हा. फक्त ही पोर आपल्याला नको. काय काय केलं ग? तिला विचारायचं. पटकन सांग काय केलं? शरबत काय? त्याच्यावर लपड होतं माझं. तुझी शिका हा लपड होतं. बस बस बस. लफड होतं. लाज वाटत, लाज वाटत, उन्हामध्ये मरल. लाज वाटत. इकडे बाय. हिला पहिली फारकत देऊन टाकायची, आपल्याला नको. लफड होतं. हा तुला काय कमी केलं मी? जमीन लागत होती हिला. नाही, हिला मोकळं सोडलं ना, हे याचे वाईट परिणाम झाले. तुम्ही तिकडे मंदिरात जायचे, हा मी म्हटलं जा देवा चांगली आहे. हं? हा मग हा चांगल्यापणाचा हा फायदा तरी मला दादा सांगायचे दुपारी जाती. घरात बोलू ना. हा घरात नाही, सरळ कळती आता मारायच्या. इथून इकडं. हा. आपली 14 बिघे जमीन गावाकडे, हिला माहितच नाही. हा काय पाय पडते? कशाला पाय पडते? माझ्या आई मला घरात गेला. तुझे घेऊन येतं ना घेऊन, आम्हाला काही घेणं देणं नाहीये. हा तिकडं जायचं. बिलकुल नाही. तिकडं दादा पण तिकडं बात खरी तिकडं आहे. दादा दादा माझ्याकडे बिलकुल 100% नाही. बात खरी आहे ना. हा. बस झालं. ती रंगे तोंडाने हात कबूल बी पकडेले. झाली ना. तोंडाने कबूल बी झाली. हो हा तुला जमीन पाहिजे ना, हा. जाय त्याच्याकडे. आता तुला जाय. आता एवढी आमची 14 एकर जमीन आहे, तुला माहिती ती सांगितलं बागायते वाट्याने लावलेली. मग हम्म. नाही नाही, आपलं आपण इकडे नोकरी करतो म्हणून जमीन वाटेन लावेल ना. मग मग आणि जमिनी करता त्याच्याशी प्रेम केलं ना. तू मला बोलायचं तुला किती जमीन पाहिजे होती? किती जमीन लागेल किती तुला? जमीन लावत होती तुला सांग? बाकीची पडलेली ती वेगळीच आहे. हा. 14 एकरनी सब बागायते. बागायत. हो ध्यानात आहे. हा 16 एकर आणि त्याच्याकडे काय आहे? जमीन आहे. त्याच्याकडे आहे काय? हा? ते अवतार काय त्याचा काय 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 अरे कमीत कमी क्वालिटी तर पाहिजे काही पाहता ना. नाही नाही, आणि त्याच्याकडे जमीन आहे पण ती बायकोच्या नावावर आहे. त्याच्याकडे काय आहे? हा? चुक हात नको लावू, स्पर्श नाही. हे बघ, हात नको लावू बरं का. तुम्हाला मी नाही आवडत. हात तोडील नाही. आवडत होती. विषय संपला. संपला. सरळ कलती मारायची. हा. नाही, अजिबात बिलकुल अजिबात नाही. हा काय? घरात घुसायचं नाही. घरात बिलकुल नाही घुसायचं. हात पण बिलकुल नाही बिलकुल. आता दादा, इथून इकडं. तुम्ही एकदम योग्य केलं. हा तिला घरात पण नाही घातली, एकदम योग्य केलं. नाही नाही, आता ओट्यावर उभी करायच्या लायकीची सुद्धा नाही. तू चालू पड नेक धड. येऊ नका पुन्हा आता. बिलकुल माग तिला थांबायचं सुद्धा माग सुद्धा सांगितलं ना, हा. काठी आहे हातामध्ये. हा यायची माहिती ना, तर आपल्या डोळ्यात धूळ फेकते दादा. आणि आपल्याजवळ काय कमी बाळा? मग हा? एवढं असताना सुद्धा शिरप्याही नाही, शिरपतराव. बापरे. हा? अहो तो शिरप्या म्हणायच्या लायकीचा नाही, त्याला शिरपतराव त्याला शिरपतराव कशा करता म्हणून जमिनी करता? जमिनी करता. हा, काय आहे काय त्याच्याकडं? ती त्याच्या बायकोच्या नावावर नाव करून आहे. घ्यायचं. हा त्याच्याकडे काय आहे? हा बरं आता आहे ना, हा. आपण पुढचा मार्ग आपण नाही नाही, आता मोकळं करून घे ना. आता काय करायचं? हा. अशी गाण ठेवून काय करते? नाही 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 नाही, ही लय मोठी अडचण. आपल्याला फाशी देईल एखाद्या अहो, वेळेस. हे आपल्या जेवणात काय घालून मारून टाकेल आपल्याला ती. हो मग तिला आता कळलं ना आपली जमीन आहे. मग जमिनीसाठी आपल्याला मारायला बसली ती. प्रश्नच नाही. हा तो हिचा विषयच नको आपल्याला. नाही, नको आता. हा? आता आहे ना, गेली पाहा ना कशी खानाड गेली पाहा ना. जाणार म्हणजे आता पर्यायच राहिला नाही. मग काय तर आपण आता असं करू, तू अर्धी तू सोडून येले ना, ड्युटी सोडून हा, आलो मग मी. कामावर जायचं. मी जाऊ आराम वापस? हो मी आराम करतो. दादा कामाला काय मन लागल हो? लागू का ना लागू नाही, पण एक काम करून एक रितशीर एक कंप्लेंट नोंदवून देऊ ना. हा ते कारण महत्वाचं उद्या आहे. येणं जर काय आरोप घेतला आपल्यावर तर घेऊ शकते. आपण डायरेक्ट वकिलातर्फे केस टाकून देऊ. असं असं आम्हाला सापडलं बा. चालेल. आणि तिकडे नोटीस देऊन टाकू. चला चला चला. लगेच. पहिले ते काम करू. पहिले हे काम महत्वाचं आहे, हो ते करून घेऊ आपण.